आज आपण मुंबई स्टाईल पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुंबई स्टाईल पाणीपुरी बनवण्यासाठी चांगली आणि कुरकुरीत पुरी बनवण्यासाठी रव्याचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवा। पाणी थोडं आंबट आणि तिखट करा आणि बटाट्याची चटणी व्यवस्थित मिक्स करा। पाणीपुरी बनवण्यासाठी काही पुढील टिप्स फॉलो करा। तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल। नंबर 1, पुरीसाठी रव्याचे प्रमाण योग्य ठेवा। जास्त रवा वापरल्यास पुरी कडक होईल, तर कमी वापरल्यास नरम होईल। पुऱ्या तळताना तेल गरम असावे, जेणेकरून पुऱ्या लगेच फुलून कुरकुरीत होतील। पुऱ्या तळताना जास्त वेळ तळू नका, नाहीतर त्या काळ्या होतील। नंबर 2, पाणीसाठी पाण्याला आंबट आणि तिखट चव देण्यासाठी चिंचेचे पाणी, लिंबू, हिरवी मिरची आणि मसाले वापरा। पाणीपुरीसाठी पाणी थोडं पातळ ठेवा। पाणी थंड झाल्यावरच पुरीमध्ये ते भरून घ्या। नंबर 3, बटाट्याची चटणी। बटाटे व्यवस्थित उकळून घ्या आणि थंड झाल्यावर ते खिसून घ्या। बटाट्याच्या चटणीत कांदा, टोमॅटो आणि मसाले मिक्स करा। बटाट्याची चटणी थोडीशी घट्ट ठेवा। मुंबई स्टाईल पाणीपुरी बनवण्याची सोपी पद्धत। नंबर 1, पुरी तयार करा। रवा, मैदा, मीठ आणि थोडं तेल मिक्स करून घ्या। थोडं पाणी ओतून पीठ मऊ करा। थोडं तेल गरम करून पीठ लाटून पुऱ्या तळून घ्या। नंबर 2, पाणी तयार करा। चिंच, लिंबू, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, पुदिना आणि मसाले मिक्स करून पाणी तयार करा। नंबर 3, बटाट्याची चटणी तयार करा। उकडलेले बटाटे किसून घ्या। कांदा, टोमॅटो आणि मसाले मिक्स करा। नंबर 4, पाणीपुरी तयार करा। पुरीमध्ये बटाट्याची चटणी भरा आणि पाणी खारी बुंदी टाका। मुंबई स्टाईल पाणीपुरीसाठी अतिरिक्त काही टिप्स। तुम्हाला आपला व्हिडिओ जरा तरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा। पाणीपुरीमध्ये थोडं काळे मीठ आणि चाट मसाला टाका। पाणीपुरीमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाका। पाणीपुरीमध्ये थोडीशी खारी बुंदी टाका। पाणीपुरी गरमागरम खा। पाणीपुरीचे पाणी थंड करून प्या। असा होता व्हिडिओ, कसा वाटला नक्की सांगा। बाय।